प्रेमेक्स हॉरर स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. त्याला पाहून आम्ही तिघे देखील घाबरलो आणि आम्हाला हे सुचत नव्हतं की आम्ही काय करावं. पण तेवढ्यातच एक मित्र म्हणला, अरे इथे एक मंदिर होतं ना, तूच म्हणला की आपण त्या मंदिरासाठी नवसाचा कार्यक्रम बांधण्यासाठी आलो होतो. तर हो, आम्हा तिघाला आठवलं की इथे मंदिर आहे. मग आम्ही तिघेही धावत मंदिराकडे सुटलो आणि त्या मित्रांना म्हणलं, तुम्ही त्या रूम मध्ये जाऊन आपलं सामान आणा, मोबाईल प्लस खूप काही होतं. तर आम्ही गेलो. तर ते दोघे त्या रूम मध्ये वापस जाण्यासाठी वळले आणि मी गेलो एकटा त्या मंदिरामध्ये. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक दिवा जो की बारका बिनबिनत चालत होता. तो कधी विजेल याचा माहित नाही, कारण की वारं सुटलेलं होतं. मग मी काय केलं, थोडस मूर्तीच्या आसपास गेलो जवळ. तर तिथे मला एका मुलाचं तुटलेलं खेळणं दिसलं. मग माझ्या लक्षात आलं, तो माझं खेळणं दे म्हणून ओरडत होता. मग जर मी त्या खेळण्याला शिवलं असतं तर तो मूर्खपणा ठरणार होता. मला हे समजलं. मी तिथून धाव काढली. जसाच मंदिराच्या बाहेर गेलो, वरती पाहिलं तर वरती एक लाल डोळे असलेली आकृती दिसत होती, अस्पष्ट पूर्णपणे. आणि एक मृतदेहासारखा सुगंध येत होता. तर मी तिथून धाव काढण्याचा प्रयत्न करणारच होतो, पण मी त्याला अजून थोडस निहाळून बघण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो तिथून गायब झाला. आणि तो तिथून गायब झाल्यानंतर मला लक्षात आलं की मित्र त्या वाड्यामध्ये गेलेत सामान आणण्यासाठी. मग मी अजून मंदिरामध्ये धावत गेलो आणि तिथला कुंकू घेतला आणि परत आलो. त्या मित्रांकडे गेलो. जसाच रूम मध्ये प्रवेश केला, तिथे मी पाहिलं की मित्र फक्त सामान हुडकत होते. त्यांना एकही वस्तू आमची भेटलेली नव्हती त्या रूम मध्ये. मग आणि तिथे मी गेल्यानंतर मला सगळं दिसत होतं स्पष्ट, पण ते अजूनही शोधत होते. तिथेच मोबाईल ठेवलेले होते तिघांचे, तिथेच बॅग आणि तिथेच कपडे होते, पण ते इकडून तिकडं खाली ते वरी शोधत होते फक्त. मग थोड्या वेळाने मी मध्ये गेल्यानंतर दरवाजा लावून घेतला आणि पाहिलं तर काय, ते म्हणाले, तू इतक्या लवकर कसा आलास? आणि आम्हाला एकही वस्तू सापडलेली नाही. मग मी तिघांचे मोबाईल खिशात टाकले माझ्या आणि बॅग्स हातात घेतल्या व त्यांना म्हटलं की चला आपण इथून जाऊया. पण त्या मित्रांनी पाहिलं तिथे काहीतरी पडलेलं आहे. तो मला म्हणाला, प्रेम तिथे आपलं काहीतरी विसरलंय का? मग आम्ही तिघही आसपास त्याच्या जवळ गेलो. तर काय, ती त्याच मुलाची चिड्डी होती. मग मी त्यांना म्हटलं, त्या चड्डीला हात लावू नका, तो त्या मुंजाची आहे. मग आमच्या तिघांचे देखील चेहरे फिकट पांढरे शिपट पडले. आम्ही घाबरलो. आणि आता पण जसाच मी त्यांना म्हणलं त्या चड्डीला हात लावू नका, पण त्यावेळी खूप उशीर झाला होता. खिडकीचा काच अचानकपणे तुटला आणि तिथून थंड वाऱ्यासोबत तो पण मध्ये शिरला आणि आमच्या डोळ्यासमोर